यांनी पण आपापले एफर्ट्स त्यात टाकलेले आहेत. तू सुरुवात केली 84 साली ना? 83 म्हणजे टूर आलं 83ला. हां. आता जर आपण बघितलं तर म्हणजे टूरचा काळ, त्यावेळचं आपण सगळं आपलं समाज जीवन बघितलं. म्हणजे त्यावेळेला रंगीत TV नुकता कुठं आला होता. इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या आणि इंटरनेट तर लांबची गोष्ट होती. TV सगळीकडे पोचलेलाही नव्हता. म्हणजे काही प्रमुख शहरांमध्ये आलेला होता आणि ते TVचं जाळं हळूहळू पसरायला सुरुवात झाली होती. तर त्यावेळेला तू स्टेजवर आलास आणि तेव्हापासून आज म्हणजे आता सगळंच बदललं, इतकं बदललं. पण बदललं नाही ते तुझी एनर्जी तुझ्यातली आणि प्रेक्षकांना आनंद देण्याची क्षमता, कसं ते राहिले तुझ्या? नाही, ते काय एक दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत की आपल्याला एखादी गोष्ट मिळवण्यासाठी आपण जी मेहनत घेतलेली असते ना, ती मेहनत सतत डोक्यात असते. त्यामुळे त्या मेहनतीचं मला हे फळ मिळालेलं आहे असं समजलं मी. तर ती मेहनत घेतली म्हणून हे फळ मिळालेलं आहे. त्यामुळे हे फळ मिळण्याचं बेसिक गोष्ट आहे ती मेहनत घेतली आहे आणि ती मेहनत आजही मला तशीच घ्यावी लागते. कारण यश मिळवण्यासाठी, मिळालेलं यश टिकवण्यासाठी आणि ते तसंच पुढे चालू राहण्यासाठी. नाही, हे आत्ताचं जे सगळं आहे ना, हे म्हणजे वेगळ्या कुठल्या तरी लेखकाच्या वेगळ्या कुठल्या तरी नाटकातलं वाक्य वाचतं. आम्हाला प्रशांत दामलेच्या नाटकामध्ये समजेल असं सांग. हे तू काय म्हणतोयस? नाही, मी तेच तुला सांगतोय की मुळात एक आनंदाची गोष्ट आहे. मी जे करतोय ते माझ्यावर लादलेलं काम नाही. मी जर 96 वाला असतो, 96 मी केलंय BST मध्ये, पण मी 96 वाला जर काम करत राहिलो असतो तर मी आज जेवढा प्रसन्न किंवा जेवढा मला चलो करते असं जेवढा मी आहे तेवढा नसतो. म्हणजे माझ्या सुदैवाने परमेश्वराने मला माझा जो छंद आहे त्या छंदाचं रूपांतर माझं व्यवसायात झालेलं आहे. त्यामुळे मी कितीही काम करू शकतो, कितीही वेळ काम करू शकतो आणि त्यात मॅक्झिमम आपल्याला अजून छान कसं करता येईल ह्याचाही प्रयत्न. कारण रोजचा प्रयोग आहे, माझा एक्सपेरिमेंट आहे रोज. तू रोज प्रयोग करतोस. अशी गेली किती वर्ष झाली? काही सगळी वर्ष रोजच करतो? सगळी वर्ष. 44 वर्ष. ॲव्हरेज माझं साधारणपणे सुरुवातीला म्हणजे 95, 96, 97ला तर मी साधारण 70 एक प्रयोग करायचो. आता मी महिन्याला. आणि 13,542 रेकॉर्ड, गिनीजचं रेकॉर्ड वगैरे काय आहे जगभरातलं रेकॉर्ड? 9-9.5 हजार आहे एका जॅपनीज माणसाचं. जॅपनीज आहे तो. मी काय एकदा अप्लाय केलं होतं, त्यांच्याकडून मला उत्तर असं आलं की तुमच्यासाठी वेगळी कॅटेगरी ओपन करावं लागेल. म्हटलं नका करू, मी आता आहे तुम्ही सुखी आहे म्हटलं. पण का म्हणजे असं? त्यांचं काय, त्यांचे रूल्स असतील गोऱ्या लोकांचे. पण मग आता आपलं नाटक लिम्का रेकॉर्ड्स आहेत. अच्छा, लिम्का रेकॉर्ड्स आहेत. पण मग रिलीजला अजून पाठवलेलं आहे, पण त्यांचं अजून ते जसा आपल्याला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स यायला पाहिजे तसा तो येत नाही आहे. दे नीड समथिंग विच आय एम नॉट रेडी टू. पण आता जेव्हा तू आता बघतोस याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आहे तो तुझ्या एनर्जीचा भाग. तर ते जर आम्हाला अनुभव ऐकायला आवडतील की म्हणजे फसलेला प्रशांत दामले, अडखळलेला प्रशांत दामले, काहीतरी आठवलंच नाही प्रशांत दामलेला. नाही, एक सांगू का की मुळात मराठी नाटकाचं जी संहिता आहे ती संहिता लेखकाची आहे, बरोबर. ती लेखकाची संहिता माझी होण्यासाठी मला एक वेगळी मेहनत घ्यावी लागते. तू लिहिलेले डायलॉग्स हे मी लिहिलेले आहेत किंवा माझ्या मनातले विचार आहेत, ह्याच्यासाठी ती रिहर्सल आहे. 30-40 दिवसाची आम्ही जी रिहर्सल करतो ती त्याच्यासाठी आहे की त्या डायलॉग्सवर कमांड आपण म्हणतो तशी ती कमांड आल्यानंतर अभिनयाची गोष्ट असते. आता त्याच्यानंतर तू म्हणतोस त्याप्रमाणे की समोरची व्यक्ती आहे, सिम्पल आहे. ॲक्टिंग करणं अतिशय सिम्पल आहे. समोरची व्यक्ती कोण आहे, म्हणजे आता राजीव खांडेकरशी जर बोलायचं असेल तर एक वेगळ्या पद्धतीने बोलायला लागतं. माननीय CM यांच्याशी बोलायचं असेल तर वेगळ्या पद्धतीने बोलायला लागतं. बायकोशी बोलायचं असेल तर वेगळा सूर असतो. या सगळ्यांशी बोलताना सूर वेगळे आहेत. मुलीशी बोलताना सूर वेगळे आहेत. हे सूर आपल्यात उपजत आहेत. जन्माला आल्यापासून सूर आहेत आपल्याकडे, बरोबर की नाही. हेच सूर मला नाटकात वापरायचे आहेत. पण ते नाटकात वापरण्यासाठी संहितेवर ताबा पाहिजे. ती संहिता जशी असेल, माझ्याबरोबर समजा आता ऋषी शेलार आहे, बरोबर, शिष्य म्हणून. तर शिष्याशी बोलताना पहिलं मी गुरुजी म्हणून बोलतोय, पण नंतर ते उलट होतं. मी शिष्य होतो आणि तो गुरुजी होतोय. त्यामुळे ते सुरात बदल
हे आपोआप यायला पाहिजेत. पण ते सुरात बदल येण्याच्या आधी तुमच्या डोक्यात पूर्णपणे संहिता फिट्ट बसली तर ते वाक्य त्या त्या सुरांमध्ये जातं. इतकं सिंपल आहे ते. पण ते सिंपल आहे म्हणजे दिसायला सिंपल आहे, पण ते प्रॅक्टिसनेच होतं ते. नाही, पण आता शिकायला गेलो एकच समजा आपण उदाहरण घेतलं तर त्याच्यामध्ये आधी तू गुरुजी आहे आणि नंतर तो गुरुजी होतो, तर सूर बदलतो हे जे म्हणालास तर याचं असं सांगता येईल असं तुला आठवतं? हा, म्हणजे नडायचं असं तो म्हणतो. नडायचं असं मी म्हणतो. अरे आजपर्यंत कोणाला मी बोट पण नाही उचललेलं. काय आवत नाही हो? जो तुम्हाला असं नडायचं बिंदास, हो मला नडायला शिकव ना. हे आता मी शिष्य झालो ना, तो गुरुजी झालाय. इतकं मी आता तुला 2 वाक्यात बदल दाखवला फक्त. सुरांचा खेळ आहे. नाटक हा सुरांचा खेळ आहे. नाही, पण फक्त सूर नाही आहेत ना त्याच्यामध्ये. सगळ्यात मला तुझ्याबद्दलचा सगळ्यात मोठा गुण काय तर ती एनर्जी. म्हणजे 44 वर्ष रोज करून सुद्धा. तुला एक गंमत सांगतो. 13,542 गुणिले 5 कर. ॲव्हरेज मी 5 वेळा कपडे बदलतो नाटकात. म्हणजे हा आणखी मला ते एकदम आठवलं. पण म्हणजे एकदम आठवलं. 13,542 गुणिले आपण 5 ॲव्हरेज केले. 5 सीन्स असतात नाटकात, 6 सीन्स. म्हणजे पहिल्या अंकात 4 आणि दुसऱ्या अंकात 4 तरी 8. तरी आपण ॲव्हरेज आपण 5 जरी पकडलं तर 13,65. 70,000 वेळा मी कपडे बदलले. त्यामुळे सगळ्यात जास्त वेळा कपडे बदललेला माणूस असं एक नवा रेकॉर्ड पण तुझ्या नावावर येईल. पण ते सांग, म्हणजे एनर्जी जी आहे ती नाही, ही कशातून मिळते? कशातून मिळते असं म्हणण्यापेक्षा एक तर पहिली गोष्ट आवड. दुसरी गोष्ट रंगमंचावर पाऊल ठेवल्यानंतर समोरच्या प्रेक्षकांचं विनोदी नाटक हे पूर्णपणे प्रेक्षकांच्या हातात असतं. पूर्णपणे 100%. सिरियस नाटक हे आमचं चाललेलं असतं. पण विनोदी नाटक हे पूर्णपणे प्रेक्षकांच्या प्रतिसादावरच अवलंबून असतं. त्यामुळे प्रेक्षकांसाठी आपण काम करतोय. वी आर अन्सरेबल टू देम हे एक डोक्यात पाहिजे प्रत्येक कलाकाराच्या. आय एम अन्सरेबल टू देम. कारण आमची इंडस्ट्री ही तुमच्या हॉटेल बिटेल इंडस्ट्री असते ना, सर्व्हिस इंडस्ट्रीच्याही वरची आहे. आम्ही हॉटेलमध्ये जातो, आपण खातो काय वडापाव किंवा काय साधा डोसा जे काय खातो, त्यानंतर काउंटरला पैसे देतो आणि बाहेर येतो. आधी आम्ही काउंटरलाच पैसे घेतोय आणि मग आम्ही तुम्हाला खायला घालतोय. सो वी आर मोर अन्सरेबल हे डोक्यात ठेवायला पाहिजे. आणि त्यानंतर आमची टीम, त्या संपूर्ण टीमने तसं काम करायला पाहिजे. आणि डेफिनेटली नाटक इज अ टीम वर्क. म्हणजे दिसणारे आणि न दिसणारे, ऑन स्टेज आणि ऑफ स्टेज ही सगळी मंडळी तेवढीच महत्त्वाची आहेत. त्यामुळे सगळ्या टीमने एकत्र काम केलं, एकजीवपणे काम केलं तर नाटक उत्तम होतं. आणि आता तू म्हणतोस तसं चुका होतात ना, माणूस आहे म्हणून चुका होणार. नो बडी इज 100% परफेक्ट. पण झालेल्या चुका झाकणं किंवा होऊ घातलेली चूक झाकणं. कसं आहे, आता आपण रोज भेटत असू ना तर तुझ्या डोळ्यात कळतं की तुझं पुढचं वाक्य तू विसरलायस. अच्छा. हां, त्याचे चेहऱ्याचे हावभाव तसेच होतात ना. पुढच्या वाक्य आता माझं हे आहे मग तसेच होणार. तर हे हावभाव आले नाही तर मला कळतं की तू वाक्य विसरलायस. सो आय एम सपोज टू कव्हर दॅट. माझं काम आहे, कर्तव्य आहे को ॲक्टर म्हणून. तर हे अतिशय उत्तम पद्धतीने होण्यासाठी ती रिहर्सल आहे. 40 दिवस, 35 दिवसाची रिहर्सल, 7-8 तुमच्या ग्रँड रिहर्सल. ह्याचं कामच ते आहे की तुझ्या ह्या वाक्याला तुझ्या चेहऱ्यावर कसे हावभाव आहेत, त्या वाक्याला तुझ्या चेहऱ्यावर हावभाव कसे आहेत, हे फिट्ट बसतं डोक्यात. आणि मग ते समजा झालं नाही स्टेजवर तर आपल्याला कळते की काहीतरी गडबड आहे. आता 2 प्रश्न. पहिला हा की तुझं कुठलं नाटक पडलेलं आहे का? हो हो, मी नकळत दिसले सारे नावाचं एक नाटक केलं होतं. अर्थात ते त्याचं कमर्शियल किंवा व्यावसायिक नाटक म्हणून मी केलंच नव्हतं. ते 2 आंधळ्यांचं नाटक होतं आणि नेत्रदानाचे फॉर्म भरून घ्या असं एक सोशल ॲक्टिव्हिटी म्हणून ते नाटक केलं होतं मी. त्याचे एक 36 प्रयोग झाले. अच्छा.